दबाव टाकला तरी आम्ही झुकणाऱ्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाही. झाडाला फळं लागतात, त्या झाडाला दगड मारली जातात. तुमच्यामध्ये ती नैतिकता कुठून आली की तुम्ही स्वतःच्या पक्षात त्यांना घेतलं? जयंत पाटील साहेबांसारखा अतिशय चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वाला ईडीची नोटीस येऊ शकते असं कोणाला विश्वास बसत नाही. सगळ्या गोष्टी पॉलिटिकल एजेंडाच्या तहत भारतीय जनता पार्टीकडनं घडवल्या जातात. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा ईडीने प्रहार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचा आता 5वा नेता जो आहे तो ईडीच्या रडारवर आहे. जयंत पाटील यांना ईडीने आता दुसरी नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे ईडीची नक्की का कारवाई होते? खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव आणण्यात होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एकूण भ्रष्टाचाराचा जो आलेख आहे तो वाढताना दिसतोय का? या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत महेश तपासे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता. राष्ट्रवादी काँग्रेसच का? कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा आता हे 5वा नेता असा आहे की जो ईडीच्या रडारवर आहे. नमस्कार सोळंके साहेब. वास्तविक ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला दगड मारली जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात एक बलशाली पक्ष आहे आणि म्हणून आमचे आधारवड असलेले साहेब असतील किंवा अजितदादा असतील, आमचे भुजबळ साहेब असतील, आमचे नवाब मलिक असतील, आमचे अनिल देशमुख असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील आणि आता सर्वात आमचे लोकप्रिय असलेले आमचे प्रदेश अध्यक्ष यांना देखील ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याची सुरुवात भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. परंतु महाराष्ट्र जर आपण विचार केला तर कोणालाही विश्वास बसत नाही की जयंत पाटील साहेबांसारखा अतिशय चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वाला ईडीची नोटीस येऊ शकते असं कोणाला विश्वास बसत नाही. पण जयंत पाटलांना आम्ही विचारलं की साहेब खरंच आहे की बातम्या जे चालू ते खोटे आहेत. त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब कशा संदर्भात ती माहीत नाही. कुठल्या तरी संस्थेचं नाव घेतलं IL&FS, त्याचे ते कर्जदार नाहीत, त्याचे ते भांडवलदार नाहीत, त्याचे ते भागीदार नाहीत, तरी देखील त्यांच्यावर अशा पद्धतीची नोटीस आली. मला वाटतं 22 मेला हजर होण्याच्या संदर्भातल्या सूचना त्यांना आलेल्या आहेत. आता त्याच्या संदर्भात तो योग्य निर्णय घेतील. पण मला खात्री आहे की हे सगळ्या गोष्टी पॉलिटिकल एजेंडाच्या तहत भारतीय जनता पार्टीकडनं घडवल्या जातात. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा आहे, एक स्वच्छ चेहरा आहे आणि त्यांची प्रतिमेला डाग देण्यासाठी कदाचित हा प्रयत्न. नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही म्हणतायत की भाजपकडनं हे सगळं होतंय, पण खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस अशा या संपूर्ण प्रकरणातून एका दबावाखाली येतं असं वाटत नाही. कारण आपण वारंवार पाहिलं नवाब मलिक बऱ्याच वेळा एकटे पडताना आपल्याला दिसले, अनिल देशमुख स्वतः लढताना दिसलेले आहेत, छगन भुजबळ स्वतः लढताना दिसलेले आहेत. असं आहे की दबाव टाकला तरी आम्ही झुकणाऱ्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाही. भुजबळ साहेब लढले, अनिल देशमुख साहेब लढले, आमचे नवाब मलिक अजूनही लढत आहेत, हसन मुश्रीफ लढत आहेत, दादा त्यांचा परिवार लढत आहे आणि आता जयंत पाटील देखील त्या लढाईमध्ये सामील होतील. त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये झुकणारं घाबरणारं कोणी नाही. भीती जर कोणाला वाटत ती भारतीय जनता पार्टीला, म्हणून केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. मला खात्री आहे आज ज्या पद्धतीने सांगली जिल्ह्याचा माहोल निर्माण झालेला आहे तशाच पद्धतीचं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अँटी BJP माहोल ह्या नोटिशी नंतर व्हायला सुरू झालेली आहे. आपण कागद पाहिलं, त्या ठिकाणी हसन मुश्रीफांना नोटीस दिली होती, त्यांची चौकशी झाली, CBI आलं, ED आलं, त्यानंतर आता जयंत पाटील कोल्हापूर झालं, सांगली झालं. कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रावर टार्गेट असेलच. पण भाजपचं म्हणणं आहे की कर नाही तर डर कशाला, किंवा जिथे आग लागते तिथे धूर येतोच. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांच्या काही ज्या संस्था आहेत त्यामध्ये काही हालचाली होत आहेत किंवा त्यामध्ये काही घोटाळे आहेत असं स्पष्ट दिसतं. असं आहे, कर नाही तर डर नाही आम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे हे नव्याने काय सांगतायत. परंतु ज्या लोकांच्या वर आरोप भारतीय जनता पार्टीने केले, तुमच्यामध्ये ती नैतिकता कुठून आली की तुम्ही स्वतःच्या पक्षात त्यांना घेतलं? पक्षात घेतलंच नाही तर मंत्री देखील केलं, आमदार देखील केंद्रामध्ये देखील मंत्री केलं आणि त्यांच्या संदर्भातल्या केसेसचं काय झालं? तुमच्यामध्ये जर नैतिकता असेल तर त्यांच्या केसेसच्या संदर्भात काय झालं हे भारतीय जनता पार्टी त्याचा खुलासा करावा. एक फक्त या सगळ्या संदर्भात एक पुस्तकाचा तुम्हाला संदर्भ देतो. पवार साहेबांचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे लोक माझं सांगत, यामध्ये एक उल्लेख त्यांनी असा केलेला आहे की जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, कारण सत्तेमध्ये सुरुवातीपासून सत्तेमध्ये असल्यामुळे रस्त्यावर संघर्ष करण्याची तयारी त्यांची नाही आहे, पण अशा एखाद्या मोठ्या नेत्याच्या मागे ईडीची कारवाई वगैरे होते तेव्हा त्यांना एकटं सोडलं जाईल की त्यासाठी संघर्ष होतो. असं आहे, सुरुवातीच्या काळापासून जर आपण पाहिलं असेल, म्हणजे भुजबळ साहेबांच्या काळात असेल
किंवा साहेबांच्या संदर्भामध्ये असेल किंवा आमच्या नवाब मलिक अनिल देशमुखांच्या संदर्भात असेल किंवा कागलच्या आमचे हसन मुश्रीफ साहेबांच्या संदर्भात असेल, जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या कारवाया झाल्या त्या पक्षातले सर्व स्तराचे कार्यकर्ते, मग त्या ते केंद्रीय स्तराचे कार्यकर्ते असो, राज्य स्तराचे कार्यकर्ते असो, तालुका स्तराचे असो की अगदी ग्राम सभेतले कार्यकर्ते असो, सगळ्यांनी आमच्या नेत्यांच्या मागे शक्ती उभं करण्याचं काम केलं. तशाच पद्धतीने आता परत एकदा आम्ही आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या मागे देखील शक्ती उभी करू. शेवटचा प्रश्न, अनेक नेत्यांचं असं म्हणणं होतं की ईडीची कारवाई असल्यामुळे कुठेतरी भाजपकडे जाण्याचा जवळपास मोठे जे नेते आहेत त्यांचा कल होता, त्याला जयंत पाटलांनी कुठेतरी विरोध दर्शवला म्हणून हे सगळं घडवलं जातं असं वाटतंय. बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे लोक जातील अशा फक्त वावड्या होत्या. मनापासून कोणी जाणार नव्हतं, नाही तशा पद्धतीची काही चर्चा झाली ना, कुठली यादी बनली, परंतु एक खयालो काय म्हणतात त्याला, खयाली पुलाव, तशा पद्धतीने ती यादी बनली. काय लोकांची नावं आली, ती नावं कोणी लिहिली, काय लिहिली काहीच माहित नाही. परंतु कसली चर्चा नाही. पवार साहेबांनी सांगितलं ना, ज्यांना जायचं तुम्ही जा. जर असंच असतं तर कोण गेले असते, परंतु तशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं एक षडयंत्र होतं. त्या बदनामीतनं प्रतिमा मलिन करण्याचा एक प्रयत्न होता, परंतु तसं काहीच झालं नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक सशक्त म्हणून आज लोकांच्या समोर आलेली आहे. काल महाविकास आघाडीची बैठक पवार साहेबांच्या बंगल्यावर पार पडली. त्याच्यामध्ये कर्नाटकच्या निकालाचा अहवाल वाचण्यात आला, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अहवाल वाचण्यात आला आणि आगामी काळामध्ये जे आमच्या खंडित वज्रमूठ सभा होत्या त्या परत आम्ही कशा सुरू करू त्याच्या संदर्भात चर्चा झाली. आगामी काळातल्या विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. नक्कीच जयंत पाटील यांना जरी ईडीची नोटीस आली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवला जाईल आणि रस्त्यावर उतरून आंदोलन जे आहे ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी देखील असल्याची एक माहिती जी आहे ती महेश तपासे यांनी दिली. किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा हा संपूर्ण हेतू आहे, ही भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे.